हॅलो नमस्कार, मी नेहा तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर इथे नाही का आम्ही चाललो होतो बाहेर रुद्रसाठी गाडी घेण्यासाठी। तर इथे त्याला बड्डे गिफ्ट द्यायचं होतं, म्हणजे त्याचा बड्डे आहे उद्या। तर हा व्हिडिओ कालचा आहे आणि म्हणजे आज बड्डे आहे 25 तारखेला। तर त्यासाठी म्हटलं आधीच घेऊन ठेवावं, कारण की दुसऱ्या दिवशी काही होत नाही। मग इथे मिस्टरांनी सुद्धा सुट्टी घेतली होती, तर मग बघायला गेलो होतो। तर आधी आम्ही इथे बघितली, तेव्हा रुद्रला स्कूलमध्ये सोडलं आणि मग नंतर 10 वाजता आम्ही तिथे गेलो होतो भोसरीमध्ये। तर तिथे प्राईस वगैरे छान वाटले आम्हाला, तरी म्हटलं एकदा पुण्यामध्ये जाऊन बघावं, मेन पुण्यामध्ये, की तिथे प्राईस किती देतात काय वगैरे। तर त्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो पुण्यामध्ये। आणि आज चतुर्थीसुद्धा आहे, तर म्हटलं चतुर्थीचं पुण्यामध्ये गेलं तर दगडूशेठचं गणपतीचं दर्शनसुद्धा होईल। तर त्यासाठी आम्ही पुण्यामध्ये जायला निघालो आणि रुद्राला स्कूलवरून घेतलं आणि तसेच इकडे आलो। तर म्हणजे नाही का घरी जाऊन त्याला सर्व आवरून वगैरे दिलं आणि त्यानंतर पुण्यात गेलो। तर इथे बघू शकता तुम्ही आम्ही आलो होतो पुण्यामध्ये। तर आम्हाला म्हणजे पुण्यापेक्षा भोसरीमध्येच भाव एकदम छान वाटले, की म्हणजे व्यवस्थित आहेत आणि इथे थोडे जास्त होते, भाव छान वाटले होते, म्हणून म्हटलं तरी बघावं एकदा सगळीकडे विचारपूस करून। तर आजचा अख्खा दिवस म्हणजे पूर्ण फिरण्यातच गेला आणि शिवाय रुद्रला ड्रेससुद्धा घ्यायचा होता। तर म्हटलं मुलचंदमध्ये छान भेटतात कपडे, तर तिथे जायचं होतं आम्हाला। त्यासाठी म्हटलं दोन्ही कामं होतील, दर्शनसुद्धा होईल गणपतीचं आणि तुम्हीसुद्धा दर्शन करून घ्या। आणि मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा म्हणजे मोबाईल हे नाही आहे, तर मग म्हटलं बाहेरूनच करून दिलं तुम्हाला पुढे, ते बी घरी जाताना। आणि आता बघू शकता तुम्ही आम्ही मंदिराजवळ आलेलो होतो आणि त्यानंतर मग दर्शन घेतलं छान। आणि चतुर्थी असल्याच्याने खूप गर्दी होती, त्यामुळे म्हणजे उशीर लागला थोडा दर्शनाला। तर आणि पाऊससुद्धा खूप होता, पाऊस भरपूर असल्यामुळे हळूहळू जावं लागलं गाडीवर आणि थोडं लांब पण आहे ना, त्यामुळे मग थोडं हळूच गेलो। तर उशीर खूप म्हणजे अख्खा पूर्ण दिवस गेला आमचा त्यामध्येच। आणि ते पण आम्ही 2-3 म्हणजे खूप सारे दुकानं फिरलो, की भाव सगळीकडे विचारले कसे आहेत काय म्हणून त्यासाठी। आणि रुद्राचं खूप दिवसाचं चाललं होतं थार घ्यायची, त्यासाठी म्हटलं चला आता बड्डे आहे तर घेऊनच टाकावं। तर इथे दर्शनासाठी चाललो होतो, तर बघू शकता तुम्ही गर्दी तर खूपच आहे। तर त्यानंतर इथे छान असं दर्शन घ्यायला मंदिरामध्ये, तर इथून पुढं काही शूट केलं नाही मंदिरामध्ये, कारण की मोबाईल बंद आहे इथून पुढे। तर त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं आणि मग बाहेर आलो आणि म्हटलं मुलचंदमध्ये जावं, तुळशीबागेतसुद्धा फिरलो थोडा वेळ। आणि पाऊस जास्त वाढल्याच्याने मग जास्त काही फिरलो नाही आणि त्यानंतर लगेच मग मुलचंदमध्ये गेलो। ड्रेस बघितले रुद्रला, तिथे ड्रेस घेतला छान एकच, कारण की कपडे किती घेतले तरी घालणं होत नाही तसे, त्यामुळे सिम्पलचा ड्रेस घेतला, शर्ट आणि पॅन्ट चेक्समध्ये नाही का। तर ते तर उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला कसे घेतले काय। ते दुकानमध्ये आलो होतो आम्ही मुलचंद, तर इथे छान असे कपडे घेतले रुद्रसाठी। त्यानंतर मग म्हटलं की तिथं काही बघावं, तर इथून पार्किंगला गाडी लावली की चालतच जावं लागतं सगळीकडं, म्हणजे ट्रॅफिक असल्याच्याने, त्यामुळे इथे पार्किंगला गाडी लावली आणि मग चालतच जात होतो। आणि इथे मी तुम्हाला दगडूशेठचं दर्शनसुद्धा करून दिलेलं आहे, तुम्हीसुद्धा दर्शन घ्या। आज चतुर्थी होती, काल आज नाही, आज आता दुसऱ्या दिवशी वॉइस देत आहे व्हिडिओला, त्यामुळे। तर काल चतुर्थी होती। त्यानंतर इथे लाल महालच्या समोरच म्हणजे सर्व सायकल्स वगैरे, इलेक्ट्रॉनिक कार त्याचे दुकानं आहेत, म्हणजे लाल महाल जिथं आहे ना त्याच्या थोडं समोर गेलं की। तर तिथे गेलो आम्ही आणि म्हणजे भरपूर दुकानं फिरलो। तर कुठे प्राईस कमी, कुठे जास्त, कुठे काही असं होतं। तर मिस्टर म्हणाले की आपण काय करूया, तिथेच घेऊया, म्हणजे जरी काही झाला प्रॉब्लेम आला तरी आपल्याला म्हणजे नाही का तिथल्या तिथे दाखवायला होऊन जाईल आणि एवढ्या लांब यायचं जायचं ते पण म्हणजे हे नाही, आणि गाडी मोठी आहे ना, मग घेऊन जा या त्यासाठी मग खूप बेजाऱ्या होतील, त्यामुळे म्हटलं तिथंच घ्यावं भोसरीमध्ये। तर भोसरीमध्ये पण 2-3 दुकानं आहेत, आम्ही ते सुद्धा फिरून बघितले। तर एका ठिकाणी जिथं आम्ही सुरुवातीला स्टार्टिंगला पहिल्याच ठिकाणी गेलो ना, तिथे छान वाटले प्राईस वगैरे, तर शेवटी तिथेच घेतली गाडी। पण इथे सर्वीकडे बघून घेतलं आधी भाव वगैरे, त्यानंतर मग 2-3 दुकानं फिरल्याच्या नंतर आम्ही लगेच घरी जायला निघालो। आणि इथं खूप जोरात पाऊस चालू होता, थांबलो होतो थोडा वेळ आणि मग घरी जाण्यासाठी निघालो। थोडा वेळ घरी गेल्यानंतर आराम वगैरे केला आणि लगेच मग भोसरीमध्ये गेलो। तर भोसरीमध्ये गेल्यानंतर इथे भोसरीमध्ये थोडा वेळ घरीच थांबलो, म्हणजे आराम वगैरे केला थोडा वेळ आणि चहा नाश्ता करून मग नंतर परत इकडे भोसरीमध्ये आलो होतो। तर इथे एक दुकान आहे जे की आम्ही दरवेळी सायकल वगैरे तिथंच घेतो, तिथे सुद्धा बघून घेऊया।
यांच्याकडे आहे की हे काय तेच म्हटलं ना. किती याच्यामध्ये कलर नाही का? एकच कलर नाही कलर एकच बघा हे कलर दुसरे आहेत सेम कलर यामध्येच आहे का ते हा सेम कलर ते काढता का बाहेर दाखवा ना एकदा बाहेर कलर वेगळे म्हणतात सेम. कलर वेगळा आहे ना ऑरेंज पहा ना जीब आहे जीब आहे. ती कशी जीप म्हणजे काय आहे तुमचं बघू द्या जीप आहे छोटी जीप. ऑरेंज कलर हां ही पॅटर्न आहे ते पाहते तिथं तोच आहे गाडी. सेमच आहे दोनच एकच कलर आहे. एवढा विशेष नाही रेट नाही तर हे पाहिजे आता रेट ही जीप कशी आहे बघू पण भारी आहे ना इथे पण मोठं आहे. तिची काय प्राईज आहे ही का 14,000 हां मग ती स्वस्त आहे ना दाखवा रुद्रल ते अजून कमी होईल चालू का बाहर हाँ निकालो ना बाहर दिखाओ ना एक बार बाहर निकाल बाहर निकालना दोनों निकालेंगे एक ही निकालना वो जी भी निकालो वो वही है ना बोल रहे हो अरे तू थांब ते बाहेर आणायला थांब तू बस किती वेट घेते ही 50 किलो 50 आणि तिचं जास्त आहे ना तो पण तेवढाच घे दाखवते व्हिडिओमध्ये पण तेवढं 80 दाखवले त्याच्यात माणूस वगैरे बसून ते देत असते एवढं नाही रिअल बोलत गार्थिंग लावलं ना फालतू काय ना आली का पसंत त्यानंतर इथे आम्ही घरी म्हणजे जे पहिलं बघितलं होतं ना त्याच दुकानामध्ये आलो आणि तिथे आम्ही गाडी बुक केली मग ते 15-20 मिनटात म्हटलं रेडी करून देतो तर म्हटलं रेडी करून मग नंतर छान फोटो वगैरे काढले आणि मग घरी यायला निघालो तर गाडी काय आणता येत नव्हती मग म्हटलं मिस्टर म्हणाले तुम्हाला घरी सोडतो आणि नंतर मी येतो म्हणून तर मग आम्हाला घरी सोडायच्या आधी म्हटलं मग सामान घेऊन जावं भाजीपालासुद्धा घेतला होता आम्ही इथे मी काही शूट केलं नाही जास्त आणि ते मग डेकोरेशनचं सामान फुगे बलून्स वगैरे सर्व घेतलं इथे आणि जे बलून्स आणि प्लेट्स वगैरे सर्व इथंच घेतलं आम्ही आणि नंतर मग डायरेक्ट घरी गेल्यावर जास्त काही शूट केलं नाही मी कारण की उशीर खूप झाला होता त्यामुळे सर्व दिवस बाहेरच गेला आज तर आहे आता मी घरी आलेली आहे म्हणजे आम्ही 9 वाजता घरी आलो होतो आणि त्यानंतर मग स्वयंपाकसुद्धा करायचा होता तर स्वयंपाक करून घेतला आणि आज चतुर्थी उपवास आहे त्यामुळे खूप उशीर झाला आणि हे स्वयंपाक वगैरे केला त्यानंतर मग मी हे केलं गणपतीची पूजासुद्धा केलेली आहे आणि शूट काही केलं नाही कारण की खूप उशीर झाला होता आणि शूट करत बसलं असतं तर खूप म्हणजे टाईमपास झाला असता त्यामुळे तर मी सर्व स्वयंपाक वगैरे करून घेतला आहे आता बाकीचं आवडतं आहे आणि कसा वाटला व्हिडिओ आजचा नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघून तुम्हाला कळालंच असेल की उद्या रुद्रचा बड्डे आहे तर त्यासाठी चाललं होतं सगळं तर बघूया त्याचं आता गिफ्ट तरी घेतलेलं आहे आम्ही गाडी आणि थोड्या वेळाने मिस्टर गेलेले आहेत आणायला आम्हाला घरी सोडलं आणि परत गेले ते तर आता पाऊससुद्धा चालू आहे खूप इकडे तर त्यामुळे थांबले असतील ते बहुतेक उशीर झाला त्यांना तर ते आल्यानंतर मग गाडीची पूजा करून घेतो आता खूप उशीर झालेला आहे त्यामुळे मग आता पुढं काही शूट करत नाही मी तर स्वयंपाक वगैरे तर सर्व झाला आहे माझा फक्त आता मिस्टरांची वाट बघते आणि गणपतीची पूजा मेन होती आज चतुर्थीची ती सुद्धा करून झालेली आहे माझी मी काही शूट केलं नाही उशिरा झाल्याच्याने तर चला बघूया आता मिस्टर आल्यानंतर मग गाडीची पूजा करून घेते आणि मग व्हिडिओचा एंड करते तर चलो बाय मग गाडी आणल्यानंतर आम्ही पूजा वगैरे करून घेतली छान आणि खूप उशीर झाला होता 11चा टाईम झाला होता म्हटलं आणले तर पूजा करून घ्यावी आणि पूजा वगैरे करून घेतली त्यानंतर पुढे मग जेवण वगैरे केलं आणि संपला असा गेला आजचा दिवस तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय